भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पहिल्यांदाच बीड लोकसभा निवडणुकीत उतरल्या आहेत। या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यासाठी महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गट, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून ताकद लावली जाणार आहे। त्यातच ज्या भावाशी संघर्ष होता तोच भाऊ धनंजय मुंडे प्रचार प्रमुख असल्यानं आता पंकजा मुंडेंना फक्त विजयी मताचं लीडच मोजावं लागणार असल्याचं गणित दिसून येतंय। बीड म्हणजे मुंडेंच्या घरचाच मतदारसंघ, त्यांना कोण अडवणार नाही असाही सवाल बाहेरील व्यक्तीला पडणार आहे। आता खरंच पंकजा मुंडेंसाठी ही निवडणूक सहज आणि सोपी जाणार का, याचाच शोध आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आला आहे। शरद पवारांकडे ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे असे दोन पर्याय आहेत। त्यातील मेटे यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप आपला निर्णय दिलेला नाही। बीडमधील सामाजिक समीकरणे लक्षात घेतली तर या मतदारसंघावर वंजारी समाजाचा मोठा प्रभाव आहे। गोपीनाथ मुंडे यांच्यावर मनापासून प्रेम करणारी पिढी या ठिकाणी आहे। त्यांचा राजकीय वारसदार असलेल्या पंकजा मुंडे याच या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आहेत। दुसरीकडे वंजारी समाजापेक्षा काही हजाराने जास्त मराठा मतदार आहे। याशिवाय दलित आणि मुस्लिम यांचीही संख्या समीकरणांवर प्रभाव टाकणारी आहे। मेटे यांच्याविषयीची सहानुभूती, राष्ट्रवादीकडून ज्योती मेटे या रिंगणात उतरवणे याचा अर्थ या मतदारसंघात वंजारी आणि मराठा असे मतांचे ध्रुवीकरण होण्याची ती खेळी असू शकते। याच ध्रुवीकरणावर पुढील समीकरणं फिरू शकतात। शिवसंग्राम या मराठा संघटनेचे अध्यक्ष असलेल्या विनायक मेटे यांच्या ज्योती या पत्नी। विनायक मेटे यांचं अकाली अपघाती निधन झाल्याने या संघटनेची सूत्रे ज्योती मेटे यांच्याकडे आली। विनायक मेटे यांनी आपली सारी राजकीय कारकीर्द कधी मुंडे तर कधी पवार यांच्या मदतीने जिवंत ठेवली। मुंडे यांच्या निधनानंतर मेटे हे फडणवीस यांच्याशी सलगी ठेवून होते। आपल्या राजकीय संपर्काच्या बळावर आणि आमदारकीच्या साहाय्याने मेटेंनी आपले निष्ठावान कार्यकर्ते बीडमध्ये उभे केले। या कार्यकर्त्यांचं नेटवर्क ज्योती मेटे यांना उपयोगी पडू शकतं। मेटे यांच्या निधनानंतर सहानुभूती मिळवण्यासाठी ज्योती मेटे यांची उमेदवारी उपयोगात येऊ शकते। विनायक मेटे हे मराठा नेते म्हणूनच परिचित होते, त्यामुळे तेथील मराठा मतांच्या ध्रुवीकरणाचे गणितही साधले जात आहे। स्थानिक समीकरणे गणिते बिघडवणारी, बीडमधील 6 पैकी 5 आमदार हे आता पंकजा यांच्या सोबत आहेत। अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी फळी त्यांच्या सोबतीला आहे। ज्योती मेटे यांना बीड शहराचे आमदार संदीप क्षीरसागर यांचेच सहकार्य मिळू शकतं। त्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते नसणे ही ज्योती मेटे यांची मोठी अडचण आहे। पण पंकजा मुंडे यांच्याकडे नेत्यांची गर्दीच गर्दी असणे ही डोकेदुखी होऊ शकते। उदाहरणार्थ गेवराईमध्ये भाजपचे लक्ष्मण पवार हे आमदार आहेत। येथे राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्याशी त्यांचा संघर्ष राहिलाय। लोकसभा निवडणुकीत त्यांचे जमायचे कसं हाच खरा प्रश्न आहे। प्रत्येक तालुक्यात अशी कसोटी पाहणारी समीकरणे आहेत। त्यातून मग दुखावलेला गट हा सोयीने शरद पवारांच्या उमेदवारांचं काम करू शकतो। सुरेश धस यांच्यासारखा नेता धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारेल का, हा देखील प्रश्नच आहे। जरांगे फॅक्टरचा प्रभाव, बीड लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे हा फॅक्टर सर्वाधिक चालणार आहे। पंकजा मुंडे यांना याचाच जास्त धोका आहे। जरांगे यांचे आंदोलन आंतरवाली सराटी या जालना जिल्ह्यातील गावात चालले, पण त्याचे सर्वाधिक पडसाद बीड जिल्ह्यात उमटले। नेत्यांची घरे जाळण्याचा प्रकार हे बीडमध्येच झालं, त्यामुळे या आंदोलनाची धग देखील इथल्या राजकारणात अद्यापही टिकू नये। जरांगे यांनी त्यात राजकीय भूमिका घेतलेली नाही। तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पाडा असा संदेश दिलाय। बीडमध्ये आंदोलन आणि जाळपोळ केल्यानं तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे तेथील वातावरण या मुद्द्यांवर संवेदनशील आहे। जरांगे यांच्या विरोधात ओबीसी नेत्यांनी मोठ्या सभा घेतल्या। त्या सभांपासून दूर राहण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला होता। जरांगे प्रणित मराठा आंदोलक हे ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांच्या विरोधात आहेत तसे पंकजा यांच्या बाबतीत अजिबात नाही। तरीही मराठा आंदोलनाच्या निमित्तानं फायदा करून घेण्यासाठी ज्योती मेटे यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे डावपेच आहेत। दलित आणि मुस्लिम मते निर्णायक, बीड लोकसभा मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मते निर्णयावर प्रभाव पाडणारे आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीच्या उमेदवाराला सुमारे 90,000 मते मिळाली होती। या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची युती नाही। वंचित यावेळी आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे। हा उमेदवार किती मते घेणार यावरही विजयी उमेदवारांच्या मताधिक्यात मोठा फरक पडू शकतो। 2019च्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर प्रीतम मुंडे यांना 6,78,000 मते मिळाली होती। राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना 5,09,000 मते मिळाली। दोघांच्या मतात सुमारे 1,68,000चा फरक होता। वंचितचा उमेदवार नसता तर सोनवणे यांची मते आणखी वाढली असते असा ढोबळ निष्कर्ष काढता येतो। ही मते भाजपवर नाराज आहेत असे महाराष्ट्रातील अनेक मतदार कल चाचण्यांतून दिसून आलं आहे।
तसे असेलच तर त्याचा परिणाम बीडमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। पंकजा यांची स्थिती भक्कम तरीही ही सारी स्थिती पाहिली तर आधी म्हटल्याप्रमाणे पंकजा मुंडे यांचे विजयाचे गणित कागदावर भक्कम आहे। विरोधात असलेली राष्ट्रवादी फुटलेली आहे, त्यामुळे निर्धास्तपणे पंकजा निवडून येतील अशी स्थिती नाही। त्याचं कारण ज्योती मेटे यांची उमेदवारी काही अंडरकरंट सांगणारी असू शकते। भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी असे तिघ एकत्र आले तर पंकजा यांना 60% अधिक मते मिळायला हवीत। पण राजकारणात नेते एकत्र आले म्हणजे मतदारही त्याच पद्धतीनं मतदान करतात असं नाही। हिंदुत्व, राम मंदिर, मोदींची हॅट्रिक आणि विश्वगुरू अशा राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपचा भर आहे। गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून साथ द्या हा भावनिक मुद्दा देखील पंकजा यांच्या मदतीला आहे। पण बीडसारख्या जिल्ह्यात वेगळेच मुद्दे डोकेवर काढतायत। यासाठी ज्योती मेटेंची उमेदवारी ही या मतदारसंघातील शरद पवार यांची मोठी खिळी ठरू शकते। फक्त विरोधी उमेदवार द्यायचा म्हणून तो द्यायचा एवढाच हेतू ज्योती मेटेंच्या उमेदवारी मागे नाही। तरी पंकजा मुंडेंना त्यांच्या कागदावरच्या गणितांची पुन्हा फेरमांडणी करायला लावणारी ती शरद पवारांची खिळी आहे एवढं मात्र नक्की। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।